तर नमस्कार मंडळी, मला माहिती आहे की तुम्ही आज निराकाराय नमः या नामाचा उगम माहिती पाहण्यासाठी आलेला आहात. अक्कलकोटमध्ये एक विद्वान संन्यासी आला होता. त्याने अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेला होता. तो नेहमी म्हणायचा, देव साकार आहे की निराकार. मग त्याला एक प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. एक दिवस तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. स्वामी शांतपणे बसलेले होते. संन्याशाने त्यांना नमस्कार केला आणि मग विचारले, महाराज, देवाचा खरा आकार कोणता आहे? मी लगेच उत्तर दिले नाही. त्यांनी जवळच्या घागरीकडे बोट दाखवले. मग विचारले, या घागरीत काय आहे? संन्यासी म्हणाले, हवा आहे. स्वामी म्हणाले, आणि घागरीच्या बाहेर? तिथेही हवा आहे, असे संन्यासांनी उत्तर दिले. स्वामी हसले आणि मग म्हणाले, घागरीचा आकार बदलला तरी हवा बदलत नाही. संन्यासात विचारात पडला आणि पुढे म्हणाला, तसाच परमेश्वर आहे. तो मूर्तीतही आहे, माणसातही आहे, आकाशातही आहे आणि प्रत्येक जीवात देखील आहे. रूप हे साधन आहे, पण सत्य निराकार आहे. हे शब्द ऐकून संन्यासाच्या मनातील संभ्रम दूर झाला. तो स्वामींच्या चरणी पडला. हे पाहून तो म्हणाला, महाराज, आज मला समजले की परमात्मा एका रूपात मर्यादित नाही. नंतर तो सर्वत्र गावोगावी जाऊन सांगू लागला, स्वामींमध्ये मला निराकार परमात्माचे दर्शन झाले. अनेक भक्तांना देखील वाटायचे त्यांच्यासमोर स्वामी फक्त संत नसून एक सर्वव्यापी दैवी शक्ती आहेत. त्यानंतर तेव्हापासून लोक त्यांना निराकाराय नमः असे देखील म्हणू लागले. श्री स्वामी समर्थ.